तर मंडळी, गुरुवारच्या बाजारातून ताजी पालकची भाजी आणली होती. तर सारखं डाळ पालकची भाजी खाऊन कंटाळा आला होता. तर म्हटलं चला मस्तपैकी पालक पुरी बनवूया. त्यासाठी निवडलेली पालक भाजी स्वच्छ पाण्याने धुतली आणि गरम पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिट शिजवून घेतली. मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजलेली फक्त भाजी घ्यायची, पाणी घ्यायचं नाही. त्याच्यात 4 ते 5 पाकळ्या लसूण, मिरची, थोडंसं जिरं टाकून ते मिश्रण बारीक करायचं. त्याच्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद, चटणी, ओवा आणि चवीनुसार मीठ टाकायचं. पालकचं तयार केलेलं मिश्रण त्या पिठामध्ये टाकून सगळं पीठ एकजीव करून त्याची घट्टसर कणिक बनवायची आणि 10 ते 15 मिनिटं ती कणिक झाकून ठेवायची. त्याच्यानंतर तयार केलेल्या कणकेचा छोटासा गोळा घेऊन त्याला दोन्ही बाजूनी तेल लावून पोळपाटावरती पुरीच्या आकाराचा लाटायचा. लाटलेली पालकपुरी कडलेल्या तेलामध्ये मस्तपैकी 5 मिनिटं लालसर रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची. अशा पद्धतीने आपली गरमागरम पालकपुरी झाली तयार.